घेतली तर पु ल देशपांडे हे मराठीतील थोर साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार, चतुरस्त्र कलावंत आणि त्यांनी विविध अशी पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचप्रमाणे त्यांना भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित केलेले आहे. आणि आपण जो उपवास हा पाठ बघणार आहोत तो पाठ पु ल देशपांडे यांच्या बटाट्याची चाळ या पुस्तकातून घेतलेला आहे. तर पाठाला सुरुवात करण्या अगोदर मी थोडक्यात तुम्हाला प्रस्तावना दिलेली आहे. रायटर हू मेक्स अ रेझोल्यूशन टू लूज वेट बट his efforts often fail, leading to many hilarious situations. Writer gets ideas, instructions, and positive and negative remarks about diet and weight loss. तर आपण या पाठामध्ये पंत म्हणजेच कोण? पु ल देशपांडे ह्यांनी कोणतं व्रत घेतलेलं आहे आणि ते व्रत किंवा संकल्प पूर्ण करण्यामध्ये त्यांना कोणकोणत्या अडचणी येतात किंवा त्यांच्या जोडीला असे मजेशीर किस्से घडतात त्याचं वर्णन, सुंदर असं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. तर मुलांनो, चला तर आज आपण पाठाला सुरुवात करूया. आता पाठाला सुरुवात करण्या अगोदर आपण प्रस्तावना बघितलेली आहे. बघा, पाठ क्रमांक 4 उपवास, पु ल देशपांडे. आणि पु ल देशपांडे काय सांगतात? मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प. मध्यमवर्गीय म्हणजे मिडल क्लास. संकल्प म्हणजे रेझोल्यूशन किंवा डिझायर आपण म्हणतो ना, संकल्प, निश्चय. व संकल्प पूर्तीत, संकल्प कंप्लीट होना, पूरा होना, कसे अंतर पडते, डिफरेंस या गॅप पड़ जाता है. आणि संकल्प करणारे व्यक्ति कसे हास्यास्पद ठरतात, उसका सब कैसे उस व्यक्ति का मजाक उड़ाते, याचे मजेशीर चित्रण प्रस्तुत लेखात पु ल देशपांडे यांनी केलेले आहे. मजेशीर म्हणजे कॉमेडी या कॉमिक्स. ओके, तर आपण पाठाला सुरुवात करूया. बघा काय सांगितलेलं आहे. लेखक आता काय म्हणतात? लेखक म्हणजेच पु ल देशपांडे. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे. उगीच हात दाखवून अवलक्षण आहे. पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली. आता इथे माझ्या म्हणजे लेखक पु ल देशपांडे ह्यांनी काय केलं? उपोषण केलेलं आहे. उपवास म्हणजे उपोषण, डाएट. आणि ही हकीकत, ही वार्ता, बातमी, ते ज्या चाळीत राहतात त्या चाळीचं नाव आहे बटाट्याची चाळ. आपल्या पुस्तकाचं नाव पण तेच आहे. तर संपूर्ण चौल जो है, पूरी चौल, वहां पे सबको पता चला कि मैं डाइट कर रहा हूं. और आते जाते समय उनके कानों पे कौन से सेंटेंस आते थे? नाही ती भानगड. मतलब ये क्या है? उन्होंने टाइम पास के लिए किया है, ऐसे ही किया है. उगीच हात दाखवून अवलक्षण आहे. हात दाखवून अवलक्षण हा वाक्प्रचार आहे. म्हणजेच काय? स्वतःहून संकट ओढावून घेणे. जैसे हम लोग हिंदी में बोलते हैं ना कि आ बैल मुझे मार, खुद के पैर पे कुल्हाड़ी मारना, इस तरह के वाक्प्रचार, उसी मीनिंग का ये मराठी में वाक्प्रचार है. हाथ दाखून अवलक्षण मतलब खुद मुसीबत में पड़ जाना. ओके, स्वतःहून संकट ओढावून घेणे, ये इसका मीनिंग होता है. तर हात दाखवून अवलक्षण आहे. पेललं नाही तेव्हा खाजगी झालं. ये जो 3 सेंटेंस है, ये 3 सेंटेंस पंत मतलब पु ल देशपांडे जब आते जाते थे तब उनके कानों पे पड़ने लगे, लोग उनके पीछे बोलने लगे. पण मी
कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. मतलब कोई कितना भी मुझे टॉन्ट मारे, कोई कितनी भी मेरी बुराई करे, मैं उनको इम्पॉर्टन्स देने वाला नहीं था. भीक घालणार नव्हतो. भीक न घालणे हा सुद्धा एक वाक्प्रचार आहे मुलांनो. त्याचा अर्थ आहे पर्वा न करणे किंवा महत्व न देणे. डू नॉट केअर अबाउट. ओके, भीक न घालणे मतलब वर्ड टू वर्ड मीनिंग नहीं लेना है यहाँ पे. भीक न घालणे मतलब हम लोग भीक दे रहे क्या भिकारी को, नहीं. तर भीक न घालणे म्हणजे परवा न करणे, महत्व न देणे. डू नॉट केअर अबाउट. आता बघा पुढे काय झालेलं आहे. मतलब राइटर कह रहे कि कोई मेरी कितनी भी बुराई करे, कोई मुझे कितना भी टॉन्ट मारे, मैं उनको इम्पोर्टेंस नहीं देने वाला हूँ, उनकी तरफ ध्यान नहीं देने वाला हूँ. नेक्स्ट, 181 पाउंड सिंगल इन्वर्टेड कॉमा में दिया आहे. रात्रंदिवस ते काळ माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. म्हणजे लेखकांचं वय किती होतं. आता इथे लक्ष द्या मुलांनो. पाऊंड आणि केजी किलोग्रॅम हे वजन मोजण्याचे मेजरमेंट आहेत. तर इथे 181 पाउंड. अगर हम लोग पाउंड को किलोग्राम में कन्वर्ट करते हैं तो अंदाजे या अंदाजन 82 kg उनका वेट हो गया था. अंदाजन, ना मैं अप्रॉक्सीमेटली बोल रही हूँ. तो वो कार्ड माझ्या डोळ्यांसमोर नाचत होते. मतलब मेरे आंखों के सामने वो नाच रहा था कि मेरा वजन इतना बढ़ गया है, वजन कमी झाले पाहिजे. मैंने सोचा कि नहीं, अभी मेरा वजन कम होना ही चाहिए. या विचाराने माझी झोप उडाली. मेरा वजन इतना बढ़ गया है कि मेरी क्या हो गई, नींद उड़ गई. झोप कमी झाली तर वजन उतरतं. या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मतलब लोग ऐसा बोलते कि अगर हम लोग कम सोते तो हमारा वजन कम होता है. तो राइटर को अच्छा लगा कि मेरी अगर नींद उड़ गई है मतलब मेरा वजन भी क्या हो जाएगा, कम हो जाएगा. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही. यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. कि राइटर कह रहे कि मैं पहले जैसा गाढ़ मतलब एकदम गहरी नींद नहीं लेता हूँ. लेकिन धर्मपत्नी, मुलांनो धर्मपत्नी म्हणजे वाईफ, बायको. मराठी समानार्थी शब्द आहे बायको. पत्नीचा अजिबात विश्वास नव्हता. वो बोलती थी घोरत तर असता रात्रभर. घोरत मतलब खर्राटे मारना, जिसे हम हिंदी में बोलते, या स्नोरिंग. इन इंग्लिश वी से स्नोरिंग. पूरी रात आप क्या करते हो, खर्राटे लेते हो. अशा सारखी दुरुत्तरे ती मला करत असे. दुरुत्तरे म्हणजे उल्ट उत्तर, बैक आंसर जैसे हम बोलते. कि अगर मैं कुछ बोलता कि मैं बोलता हूँ कि मेरी नींद नहीं लगती, मैं पूरी रात सोता नहीं, तो वो बोलती है कि पूरी रात आप खर्राटे लेते हो. मतलब मैंने अगर कुछ बोला तो उसको वो बैक आंसर मुझे देती थी. पुढे बघूया आपण काय झालेलं आहे. 2 महिन्यात 50 पाउंड वजन कमी करून दाखवीन तर खरा. 2 महिन्यात किती, 50 पाउंड दाखवीन तर खरा. ही लेखकांनी प्रतिज्ञा घेतलेली आहे. अंदाजे 50 पाउंड मतलब अंदाजे 20-25 किलो रहेगा. ओके, अंदाजन. अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहार शास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. आता इथे मुलांनो लक्ष द्या. भीष्म प्रतिज्ञा. भीष्म प्रतिज्ञा म्हणजे काय. भीष्म हे महाभारतातील एक व्यक्ती होते, ज्यांना पितामह म्हणायचे. आणि त्यांनी प्रतिज्ञा केली होती, प्लेज लिया था. उन्होंने प्रतिज्ञा ली थी कि मैं अविवाहित रहूंगा और ब्रह्मचर्य का पालन करूंगा. ओके, तर तुम्हाला आपण जर एखादी व्यक्ती कोणता निश्चय करते, संकल्प करते, अगर कोई व्यक्ती, तो आपण काय म्हणतो, त्याने भीष्म प्रतिज्ञा घेतलेली आहे, भीष्म प्रतिज्ञा घेतलेली आहे. हा, तर भीष्म हे महाभारतातील एक व्यक्ती होते आणि त्यांनी प्रतिज्ञा केली होती की मी अविवाहित राहणार, मी लग्न करणार नाही, मी ब्रह्मचर्याचं पालन करणार. आणि ती प्रतिज्ञा त्यांनी पाळली, त्यांनी ती पूर्ण केली. म्हणून आपण कोणताही जर व्यक्ती, एखादी व्यक्ती जर कोणता संकल्प करत असेल, एखादा निश्चय करत असेल,
आणि तो निश्चय ते बरोबर पाळत असतील तर आपण म्हणतो भीष्म प्रतिज्ञा केली. आता इथे लेखकांनी कोणती प्रतिज्ञा केली की 2 महिन्यात मी 50 पाऊंड वजन कमी करणार. 50 पाऊंड म्हणजे अंदाजे 25 kg. ओके, 2 महिन्यात. आणि आहारशास्त्रावरच्या, आहार म्हणजे डाएट से रिलेटेड जो भी शास्त्र है, फूड से रिलेटेड पुस्तकात डोके घालू लागलो. ऐसे बुक्स में पढ़ने लगा कि कैसे मैं अपना वजन कम करूं. प्रोटीन युक्त पदार्थ, प्रोटीन आपको मालूम है, हाँ, पदार्थ मतलब चीजें. चर्बी युक्त द्रव्य मतलब मैं अभी देखने लगा कि कौन से पदार्थ खाने से मुझे प्रोटीन मिलेगा, कौन से पदार्थ खाने से मुझे चरबी मतलब फॅट्स वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. आस्था वाढणे हा सुद्धा एक वाक्प्रचार आलेला आहे इथे मुलांनो. म्हणजे आवड वाटणे. आस्था वाढणे म्हणजे काय होणे? आवड वाटणे किंवा प्रेम वाटणे किंवा टू डेव्हलप इंटरेस्ट इन, तुम्हाला त्या गोष्टीची आवड. आता रायटरला इथे काय संकल्प केलेला की मी वजन कमी करणार 50 पाऊंड 2 महिन्यात, म्हणून त्यांनी आहारशास्त्रातील पुस्तकामध्ये डोकं घातलेलं आहे. आणि प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दल त्यांची आस्था वाढू लागली. आस्था म्हणजे आवड, टू डेव्हलप इंटरेस्ट. ओके, आता पुढे बघा काय झालेलं आहे. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या. म्हणजे माझ्या समोर जर ताट आलं जेवणाचं तर मला फक्त त्या कॅलरीज दिसू लागल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. कारण लेखकाच्या ओळखीतले जे लोक होते, चाळीतले लोक होते, त्या सर्वांना माहीत पडलं की लेखक डाएट करत आहेत, उपवास करत आहेत, उपोषण करत आहेत. मग तो मला काय देऊ लागले? सल्ले देऊ लागले. सल्ले मतलब क्या? ॲडवाइस. पण ते कोण देत होते ॲडवाइस? वजन उतरवण्याच्या शास्त्रात, मतलब वजन कम करने के शास्त्र में जो पारंगत मतलब क्या? जो ट्रेन थे. हाँ, आणि तज्ञ मतलब एक्सपर्ट. मुझे बहुत सारे ऐसे लोग मिलने लगे. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, मतलब जो मेरे चौल के लोग थे जिन्होंने मेरे उपवास की अवहेलना करणे मतलब अपमान करणे. अवहेलना करणे म्हणजे काय? अपमान करणे. हाँ, मतलब मुझे टू इंसल्ट करना मेरे डाइट की, त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. मतलब जो लोग मेरी बुराई कर रहे थे वही लोग मुझे डाएट के सल्ला या एडवाइस देने के लिए आ गए. आता बघा काय सांगितले. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर, ये उनके चौल में रहने वाले उनके मित्र है. देखो, सोकाजी त्रिलोकेकर, तुला सांगतो मी पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. काय सांगितलं त्यांनी? की तुला सांगतो मी पंत ऐक, तुला जर वजन कमी करायचं असेल तर बटाटा मतलब क्या? आलू छोड़ खाना, उसका नाम भी मत ले. हो, म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा. बटाट्याची चाळ म्हणू नका, वजन वाढेल. खी जनोबा रेगे या इस्माला आता जनोबा रेगे ये दूसरे व्यक्ति है उनके चौल में रहने वाले. तो जैसे सोका जी ने कहा कि बटाटा छोड़ या आलू छोड़ खाना, वैसे वो क्या बोल रहे? हाँ, अगर आपसे कोई पूछेगा कि आप कहाँ पे रहते हो तो खाली बोल मैं चौल में रहता हूँ. बटाट्याची चाळ, ऐसा चौल का नाम मत बोल, खाली नाम बोलेगा तो भी तेरा वजन बढ़ जाएगा. मतलब यहाँ पे जनोबा रेगे ने राइटर को टॉन्ट मारा है, उनका मजाक उडाया है. जनोबा रेगे या इस्माला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय? मतलब उनको आदत ही है कि वो हमेशा क्या बोलते हैं? टेढ़ा बात करते हैं. पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. म्हणजे काय केलं? त्याला गप्प केले. ए इडियट, सगळ्याच
गोष्टीत काय जोक मारतोस नेहमी? इडियट, मूर्ख. सगळ्या गोष्टीमध्ये काय तुला जोक सुचतं? मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. बघा, सोकाजींनी जनोबा रेगे उन्होंने टॉन्ट मारा तो उनको चुप किया कि ए इडियट. इडियट मतलब मूर्ख, कि नेहमी काय तुला जोक सुचतं. और राइटर ने, पंत ने क्या क्या खाने से या अगर वो क्या नहीं खाएंगे तो उनका वजन कम हो जाएगा, तो उसकी शुरुआत आलू से हो गई. बटाट्याचं ठीक आहे पण पंत. आता बघा काय सांगितलं. बटाट्याचं ठीक आहे पण पंत आधी भात सोडा. आणखीन एक सल्ला आला, और एक एडवाइस आ गई, और एक सजेशन आ गया. एक सल्ला, सल्ला मतलब सजेशन, एडवाइस. कि एक ने कहा कि बटाटा ठीक है, बटाटा खाएंगे तो भी चलेगा, लेकिन आप पहले क्या छोड़ो? राइस छोड़ो, चावल छोड़ो. एक सल्ला, भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होता. एक ने कहा ना कि चावल छोड़ दो, तो वहां से एक दूसरा व्यक्ती क्या कह रहा है देखो. भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठे आहेत लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा. आता काशीनाथ नाडकर्णी ये जो व्यक्ति है ये कोंकण के रहने वाले हैं. तो एक दूसरे व्यक्ति ने कहा कि आप राइस खाना छोड़ दो. तो काशीनाथ नाडकर्णी को गुस्सा आया कि वो बोलते कि कोंकण रीजन वाले जो लोग रहते उनके खाने में दोनों टाइम पे दोनों वक्त चावल रहता है. तो वो बोलते कि राइस से कोई भी मोटापा नहीं आता है. हमारे कोंकण में सब लोग चावल खाते, वो कहाँ पे मोठे हैं. तर आज मुलांनो आपण इथेच थांबणार आहोत. आता मला आशा आहे की तुम्हाला आज मी जे एक्सप्लेन केलेलं आहे ते समजलं असेल. ओके, आता आपण पुढचा लेसन जो आहे तो उद्या बघणार आहोत. आपण थोडक्यात आता शब्दार्थ, आज आपण जे 2-3 पॅरेग्राफ जे आपण शिकलेलो आहोत त्याच्यात कोणकोणते शब्दार्थ आलेले आहेत ते आपण थोडक्यात रिव्हिजन करूया. ओके, तर पहिला आहे शब्दार्थ उपास, जो आपल्या पाठाचं नाव पण आहे. उपास म्हणजेच उपोषण किंवा फास्टिंग इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, ज्याला आपण व्रत पण म्हणू शकतो. उपवास म्हणजे डायटिंग. खाजगी, खाजगी म्हणजे व्यक्तिगत, पर्सनल या प्रायव्हेट. पर्सनल, व्यक्तिगत. धर्मपत्नी म्हणजे बायको, वाईफ. आस्था म्हणजे आवड, प्रेम वाटणे. अवहेलना करणे म्हणजे काय करणे? मस्करी करणे, अपमान करणे, चेष्टा करणे, ते पण बरोबर आहे. इसम, इसम म्हणजे कोण? माणूस. काय सांगावं या इसमाला, म्हणजे काय? माणूस. आणि सल्ला म्हणजे उपदेश, ॲडवाइस. तर शब्दार्थ आपण बघितले. आता आपण वाक्प्रचार बघूया. आज आपण कोणते वाक्प्रचार शिकलेलो आहोत? हात दाखवून अवलक्षण म्हणजे स्वतःहून संकट ओढवून घेणे. मतलब खुद मुसीबत को बुलाना अपनी तरफ. जैसे हम हिंदी में बोलते हैं आ बैल मुझे मार, या खुद के पैर पे कुल्हाड़ी मारना, वैसे. भीक न घालणे, परवा न करणे, किंवा आपण म्हणतो डू नॉट केअर अबाउट, महत्व न देणे. आस्था वाढणे, आवड वाढणे, टू डेव्हलप इंटरेस्ट. अवहेलना करणे म्हणजे अपमान करणे, टू इन्सल्ट. ओके, कोणाची मस्करी करणे, कोणाला कमी लेखणे, त्याला आपण म्हणतो अवहेलना करणे. तर मुलांनो, शब्दार्थ आणि वाक्प्रचार लिहून ठेवा. जमलंच तर वाक्प्रचारांचे वाक्य पण बनवून ठेवा आणि पान क्रमांक 10 जो आहे त्याचं वाचन करा. धन्यवाद.